जेव्हा तुमच्या झाडांना जर फुलं येत नसतील तर काही गोष्टींची आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे। फुलं आल्यानंतर ही फुलं अशा प्रकारे फुलांच्या खाली साधारण 1 इंच ते 2 इंच एवढी खुडून घ्यायची आहेत। प्रत्येक वेळेस ही फुलं रोपावर ठेवायचीच नाही आहेत। कळ्या जर असतील तर त्या उमलू द्यायच्या आहेत। जर फुलं तुमच्या रोपांवर तशीच राहिली तर ती झाडाची सगळी एनर्जी फुलं आपल्यामध्ये घेते आणि त्यामुळे इतर फुलं किंवा कळ्या यायला मजाव होतो। त्यामुळे फुलं पटकन तोडून घ्यायची आहेत आणि झाडाची ट्रिमिंग करायची आहे। आता ह्याच्यासाठी आणखीन एक महत्त्वाचं खत कुठलं आहे तर 1 चमचा चुना घ्यायचा आहे, आपला खायचा चुना घ्यायचा आहे आणि तो 1 लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचा आहे आणि तो महिन्यातून फक्त एकदा द्यायचा आहे। संध्याकाळी द्यायचा आहे। द्यायच्या आधी थोडीशी खुरपणी करायची आहे। खुरपणी केल्यानंतर आपण हे चुन्याचं पाणी त्याला द्यायचं आहे। हे रोप जे आहे तर हे शक्यतो उन्हात ठेवायचं आहे। सकाळी 12 वाजेपर्यंत ऊन खूप आवश्यक आहे। जर खूप कडक ऊन तुमच्याकडे येत असतील, आपली रोपं कुंडीमध्ये असतात तर ती तेवढं ऊन जर सहन करत नसतील तर आपण थोडंसं त्याला ग्रीन नेट शेड वगैरे सुद्धा करू शकतो किंवा थोडा वेळ सावलीत आपण त्याला ठेवायला पाहिजे। खूप जास्त ऊन सध्या जर असेल 40 डिग्रीच्या वर तर तेवढ्या उन्हात आपल्याला हे ठेवायचं नाही आहे। त्याचबरोबर ह्याची ट्रिमिंग करणं खूप गरजेचं आहे आणि वेळोवेळी ह्याची खुरपणी करायची आहे। वेळोवेळी म्हणजे 15 दिवसातून एकदा आणि इतर जी लिक्विड फर्टिलायझर्स आपण देत असतो तीही द्यायची आहेत। तर चुनासुद्धा आपण ह्याला दिल्यामुळे कॅल्शियमचा स्रोत मिळतो, कॅल्शियमचं प्रमाण वाढतं आणि म्हणून चुना 1 चमचा 1 लिटर पाण्यामध्ये आपण ह्याला मिक्स करून द्यायचं आहे। अशा प्रकारे बघा इतका भरपूर ब्लूम घेण्यासाठी तुम्ही अवश्य हे करून बघा। व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा। पुन्हा भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये।